नागपुरात भाजपकडून 6 जागांवरती डबल एबी फॉर्म वाटप करण्यात आलंय। उमेदवार निश्चित न झाल्यानं 6 ठिकाणी 2 जणांना एबी फॉर्म दिले गेलेले आहेत। 6 ठिकाणी कुणाला पक्षाची उमेदवारी द्यायची याबाबत भाजप 2 दिवसात निर्णय घेणार आहे। प्रभाग 13 ब मधून ऋतिका मसराम आणि रुपाली वरठी यांना एबी फॉर्म दिले गेले आहेत, तर प्रभाग 13 ड मध्ये किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। प्रभाग 18 ए अ मध्ये सुधीर राऊत आणि धीरज चव्हाण यांना देखील एबी फॉर्म दिले गेले आहेत, तर प्रभाग 12 ड मध्ये श्रीकांत आगलावे आणि सुबोध आचार्य यांना एबी फॉर्म दिले गेले आहेत। प्रभाग 31 ड मध्ये मानसी शिमले आणि अंबिका महाडिक यांना एबी फॉर्मचं वाटप झालंय, तर प्रभाग 38 ड मध्ये स्वप्ना हिरणवार आणि प्रतिभा राऊत यांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। जितेंद्र, भाजपने नागपुरात 6 जागांवरती डबल एबी फॉर्म्स दिले, त्याचं नेमकं कारण काय? दुसरे आपण पाहिलेलं आहे की 151 जागांपैकी 105 जागांवर नवे चेहरे उतरवलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे एबी फॉर्म देताना अनेक सर्वे करण्यात आल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत होता। प्रत्यक्ष उमेदवारांची चाचपणी करण्यात आली होती, तरीही भाजपकडून एबी फॉर्म 2 जणांना देण्यात आलेले आहेत। यात काही एक कारण असंही सांगण्यात येते की काही कागदपत्रांची पूर्तता नाही झालेली आहे काही जणांची आणि त्यामुळे एक डबल एबी फॉर्म दुसऱ्यांना देण्यात आलेला आहे। तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत होती, त्यामुळे 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहे। आता 2 दिवसात यावर भाजप निर्णय घेणार आहे। त्याचबरोबर अखेरचा जो अर्ज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा जो दिवस आहे तोपर्यंत कुठला उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कस्तुरी, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।